नमस्कार मित्रांनो, चला पाहतो महाराष्ट्राच्या फटाफट 25 बडी खबरे फक्त 5 मिनिटात। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात। वर्धा, डॉक्टर वडिलांना अटक। वर्धा जिल्ह्यातील 18 वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आज तिच्या डॉक्टर वडिलांना अटक करण्यात आली। मानसिक छळ केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस सखोल चौकशी करत आहेत। समाजात पालक मुलांमधील नात्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। मुंबई, एनआरआय कोट्यातील प्रवेश अर्जांमध्ये मोठी घट। महाराष्ट्रातील खासगी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये एनआरआय कोट्याचे अर्ज यावर्षी 90% घटले आहेत। उच्च शुल्क हे यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे। कॉलेज प्रशासन चिंतेत आहे। विद्यार्थी पारदर्शक प्रवेश प्रक्रियेची मागणी करत आहेत। शिक्षण क्षेत्रात बदलाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। मुंबई, चांदीच्या दरात आज जोरदार वाढ। आज सकाळी मुंबई सराफा बाजारात चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली। गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर आज चांदीने उसळी घेतली। गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केली आहे। सोने स्थिर असताना चांदी चर्चेत आहे। बाजारात उत्साहाचे वातावरण आहे। मुंबई, ब्रँडमॅन रिटेल आयपीओ आज सुरू। ब्रँडमॅन रिटेल लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे। रिटेल क्षेत्रातील गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसतोय। लघु गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। शेअर बाजारात या आयपीओ कडे लक्ष लागले आहे। कंपनीकडून विस्ताराचे संकेत देण्यात आले आहेत। मुंबई, इको फ्रेंडली हॉटेल प्रकल्पाची घोषणा। मुंबईत इको हॉटेल्सने नवीन ग्रीनफील्ड हॉटेल प्रकल्प जाहीर केला। हा प्रकल्प पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असेल। स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत। पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे। हरित विकासावर सरकारचा भर दिसून येतो। महाराष्ट्र, तापमानात वाढ, उष्णतेचा इशारा। राज्यात आज तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले। दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास जाणवत आहे। ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले। पाणी भरपूर पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे। पुढील काही दिवस उष्ण राहण्याचा अंदाज आहे। एसएससी एचएससी परीक्षा, नवे नियम लागू। महाराष्ट्र बोर्डाने एसएससी आणि एचएससी परीक्षांसाठी नवीन नियम जाहीर केले। परीक्षा केंद्रांवरील देखरेख अधिक कडक करण्यात आली आहे। इन्व्हिजिलेटर बदलण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे। नकलमुक्त परीक्षा घेण्यावर भर देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे। राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा नवा पॅटर्न। इयत्ता 4 व 7 साठी शिष्यवृत्ती परीक्षेचा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात आला। प्रश्न अधिक समजाधारित असणार आहेत। ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी मिळावी हा उद्देश आहे। पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। शिक्षणाची गुणवत्ता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। शेतकरी, युवक आणि महिला वर्गासाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे। महागाई आणि रोजगार हे मुख्य मुद्दे असणार आहेत। राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे। जनतेचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे। मुंबई, वाहतूक नियमांवर कडक कारवाई। मुंबई पोलिसांनी आज वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई वाढवली। वेग मर्यादा आणि मोबाईल वापरावर विशेष लक्ष दिले जात आहे। अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई झाली। अपघात रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले। पुणे, सायबर फसवणुकीचे नवे प्रकार। पुण्यात आज सायबर फसवणुकीच्या नव्या घटना समोर आल्या। ओटीपी आणि बनावट कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे। पोलीस सतर्कतेचा इशारा देत आहेत। तरुणांना विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे। सायबर सुरक्षिततेवर पुन्हा भर देण्यात आला आहे। नाशिक, द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीत। निर्यातीवरही परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। उपाययोजनांवर चर्चा सुरू आहे। ठाणे, रस्ते अपघातात 2 जखमी। ठाण्यात आज सकाळी झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। भरधाव वाहनामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस तपास करत आहेत। वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। नागपूर, पाणी पुरवठ्यावर मर्यादा। नागपूर महानगरपालिकेने आज काही भागात पाणी पुरवठा कमी करण्याची घोषणा केली। दुरुस्ती कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। नागरिकांना पाणी साठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। काही दिवस ही अडचण राहू शकते। महापालिकेने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। मुंबई लोकल सेवा काही वेळ खोळंबली। आज सकाळी तांत्रिक कारणांमुळे मुंबई लोकल सेवा काही वेळ विस्कळीत झाली। ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती केली। सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे सांगण्यात आले। प्रवाशांनी संयम राखल्याचे चित्र दिसले। औरंगाबाद, बेरोजगारीवर युवकांची चर्चा। औरंगाबादमध्ये आज युवकांची बैठक आयोजित करण्यात आली। बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा ठरला। कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगांची मागणी करण्यात आली। सरकारने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे। तरुणांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे।
कोल्हापूर महागाई विरोधात नाराजी. कोल्हापूरमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नाराजी व्यक्त होत आहे. घरगुती खर्च वाढल्याने सामान्य जनता त्रस्त आहे. बाजारात यावर चर्चा सुरू आहे. महागाई नियंत्रणाची मागणी होत आहे. सरकारकडे लोकांचे लक्ष लागले आहे. अमरावती मोफत आरोग्य तपासणी शिबिर. अमरावती जिल्ह्यात आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. लवकर निदानाचे महत्त्व सांगण्यात आले. लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पालघर बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आज वेगाने सुरू होते. टनल आणि मार्गाच्या कामात प्रगती झाली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई चित्रपट शूटिंगला वेग. मुंबईत आज विविध ठिकाणी चित्रपट आणि वेब सिरीज शूटिंग सुरू झाले. स्थानिक कलाकारांना काम मिळत आहे. फिल्म इंडस्ट्रीत चैतन्य दिसून येत आहे. शहरात पुन्हा गजबजले पण जाणवत आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी ही सकारात्मक बातमी आहे. रायगड अनाधिकृत बांधकामांवर कारवाई. रायगड जिल्ह्यात आज अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. काही ठिकाणी बांधकाम हटवण्यात आले. कायदा सर्वांसाठी समान असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. सोलापूर शाळांच्या वेळेत बदल. उष्णतेमुळे सोलापुरातील काही शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सकाळी लवकर शाळा सुरू होणार आहेत. पालकांनी निर्णयाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. जळगाव शेतकरी आंदोलनाचा इशारा. पीक विमा प्रश्नावर जळगावात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. आज झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त झाली. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. शेतकऱ्यांचा संयम संपत चालल्याचे दिसते. मुंबई शेअर बाजारात चढ उतार. आज मुंबई शेअर बाजारात चढ उतार पाहायला मिळाले. बँकिंग आणि IT शेअर्सवर दबाव होता. गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. जागतिक बाजाराचाही परिणाम जाणवतो आहे. तज्ज्ञांनी संयम राखण्याचा सल्ला दिला. बीड रस्ते दुरुस्ती कामाला सुरुवात. बीड जिल्ह्यात आज खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अपघात कमी होतील अशी अपेक्षा आहे. काम जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनावर जनतेचा दबाव होता. अकोला वीज पुरवठ्यात खंडितपणा. अकोल्यात आज वीज पुरवठा वारंवार खंडित झाला. व्यवसाय आणि घरगुती कामांवर परिणाम झाला. नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वीज वितरण कंपनीने दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले. लवकर सुधारणा होण्याचे आश्वासन देण्यात आले. मुंबई हवेच्या गुणवत्तेवर लक्ष. मुंबईत आज हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवली गेली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने निरीक्षण वाढवले. वाहनांचा धूर हा प्रमुख कारण मानले जात आहे. संवेदनशील नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला आहे. स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. सातारा पर्यटन वाढीसाठी नवी योजना. सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी नवी योजना जाहीर करण्यात आली. निसर्ग पर्यटनावर भर देण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहेत. पर्यटकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. लातूर महिला बचत गटांना प्रोत्साहन. लातूरमध्ये महिला बचत गटांसाठी नवी मदत जाहीर करण्यात आली. स्वयंरोजगाराला चालना देण्याचा उद्देश आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसतोय. अनेक नवीन उपक्रम सुरू झाले आहेत. महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात सांस्कृतिक महोत्सवांची तयारी. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सवांची तयारी सुरू झाली आहे. लोककला आणि पारंपरिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.